हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. सो आज आपण आलेलो आहे मच्छी बघा. ह्या पूर्ण शेत आहेत, शेत आहेत. प्रत्येक शेतात एक छोटासा तळा असतं आणि या तळ्यात मच्छी असते. पूर्ण शेतातली जी मच्छी आहे ती एका रोमध्ये जेव्हा पाणी सगळं आटतो तेव्हा इकडनं हा पाणी सगळा येणार आहे, तो तळ्यात साठणार आहे. हा जो असतो त्याला बोलतात बगळा. तिथं एक गौना बोलतात, त्याच्यात लावतात. आणि बघू आता कसं काय होतं विषय, मच्छी येते का नाही. आता आम्ही तुम्हाला काय सांगू, आम्ही काय करतो ते आम्हाला माहिती. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. कॅमेरा आहे. साईज बदल काय भेटते थोडा थोडा भेटते, भरपूर नाही भेटत. नाही, थोडा भेटते खाण्यापुरती जराशी. किती भेटले? अजून मोठा पीस भेटला नाही. किती किलोचा आहे? 2 किलोचा आहे. काय जिताडा? जिताडा 2 किलो. जिताडा 2 किलो भेटला नाही. तो नाही भेटला की जीवा धक 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 धक. आपण ते जीव दिसला तरी बस ना. दिसेल काय वाटतंय तुम्हाला? मला काय वाटतं नाही, इतकी पागण नाही. तो काय मोठा आहे, यावाला पाहिजे होता. काय लहान असतं तर बसला कुठं तरी. काय सांगू नाही शकत काय. सगळ्यांना सांगितलं. आता तो भेटला की सगळी आल्यावर खाऊ ना. भेटायला पाहिजे. अजून भेटला नाही. किती 3च भेटले. आम्हाला काय जास्त मच्छीची आवड नाही, पण आम्हाला चिकन बिकन आवडतं. ए. चिकन आम्ही उड्या टाकले असते. चिकन काय चिकन लवर. पण जास्त प्रोटीन ह्याच्यात आहे नाही त्याच्यात. चिकन मध्ये जास्त कारण ते 30 दिवसाच होतं नाही म्हणून त्याने बॉडी त्यांना वर्ष लागतो. शेवटी गावठी आहे ना. गावठी आणि देशीमध्ये फरक असते. घर एवढा मोठा पाक पाहिजे होता, कवर होता. बाबा एक पाग होता ना नवीन केलेला. नवीन कुठला केलता? फाटलाय. तोच आहे मग असा. आता आलाय काहीतरी. असा दाखवली. पाणी घेऊ त्याच्यात पहिले. अंडा हा बघा. साईज सोड. असं सोडलं सुनी.
दाखव, चल उचल उचल उचल. हे बघ, साहिल पाटील धरते. साईज हे बघा साईज साईज बघा साईज. क्या क्या बात कर रहे हैं? टाकू काय? आता तुम्ही बोलता आणि नाही पण बोललो. वागणारा त्या दिवशी ती वागलो शिकलो. आली 2-3 मच्छी. अरे बाबा बाबा दाखल आला शेवटी आला. चल 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 चल. थांबा, मला हात द्या. बाबा हे बघ, चित्ताडा बोलते. तगडा तगडावाला तगडावाला. बाबा साईज बघा. आता झाले बाबांचे. बाबा 72 झाले आता टोके. असला मोठा आहे आईचा पाक फाडू शकते. तो A few moments later. हे बघा, तलाव भरलेला आहे. तिकडे ती JSW कंपनी दिसते JSW कंपनी. आणि इथं एवढा पाणी, फुल पाणी भरलाय. आणि कुठला सेट कुठं आहे ते ना समजत, कारण सगळेच येतं एकत्र झाली. दर्शनाला कपडे बदलून आज आपण निघतोय. रामवाडीला थांबलेलो आपण उंबरड्याला. आता डबल निघतोय. ड्रेस बीस चेंज केला जरासा बड्डेला. चलो निघते. गाईज आता पकडलाय. दर्शीतला उचललाय. आता बघू. ठीक आहे, आम्ही बोललो ठीक आहे येतो लवकरच. हां मग काय अजून बोलतोस? साहिल आम्हाला जे पार्टी देते. हां ए अरे घेऊनचा मोबाईल घेऊन येतो. आपला मोबाईल घेऊन येतो. अंधा पैसा जाम पैसा घेऊन आले गाईज. एवढा पैसा आला डायरेक्ट सोन्याचा कॉईन घेऊन आले. बिटकॉईन डायरेक्ट घेऊन आले. तो आणायला गेला. महाग डिश साहिल मागवणार आहे आपल्यासाठी. कोणती साहिल? भाई पैसा हो तो क्या कुछ नहीं हो सकता. तुम्ही बोलाल ती मागवणार आज. पैसाच तेवढा घेऊन आले. तुझ्याकडनं नाही, दर्शित करणार नाही तुझ्याकडनं. हो सांगते काय पाहिजे ते मागवा. 99 किंग कॅफे स्पेशल 170. अंधा पैसा ब्लॉग मध्ये टाकू हे सर्व आणि त्याचा फोटो पण टाक. जे मागवतेस. अरे तू पैसा घेऊन अरे ये. हो हा पण आहे ना. पैसा घेऊन येतो बघा. अंधा पैसा घेऊन आले. 420 चा. हां चालेल. काय आहे 420? पैसा बघा. सोन्याचे कॉईन घेऊन आले. सोन्याचे कॉईन आहे लावा दाखव. 5 वाले. काय विषय होते बघू आता कसा काय. साऊंड बिग लावलेत. आता लाईट बिल आता संपणार आहे. बघा तुम्ही जरा पैसा वसूल मारलेला आहे. फुल माहोल एकदम. हे आवाज बारीक करे बाबा. ब्लॉग मध्ये आवाज जाणार म्हणून बाकी. मला सांग तुझ्या स्वप्नात कोण कोण येते? आपला काका गाणी पण मस्त आला बड्डे वाला. काका थँक्यू. मस्त तेल बी आणलं. नको काय नाही. बघू आता कसा काय स्पार्कल बोलते. पहिले येऊ दे. बाकी काय सांगला राहू दे. तुझीचा माल आणि स्पार्कल इथं आणा झाला. अजून काय पाहिजे? काय नाही अजून बस झाला. फ्रीचा लागला बघा. फ्रीचा पण माल. काका धुमकवलेला आहे. काकाला धुमकल. बरोबर आहे. कधीतरी चांगला काम केला. तुझ्यासाठी वैष्णवी तुझ्यासाठी घेऊन गिफ्ट दिलेला आहे. किती किलो आणला? बघ कॉईन घेऊन सोन्याच्या कॉईन घेऊन आला. बोल किती पाहिजे? किती पाहिजेत बोल. तुला पाहिजे ते तू हे आहेस एक नंबरची. अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है. आरामात.
गाईज आता आपण चाललो थेट झाला आता बड्डे बिड्डे केला दर्शनचा. आता चाललो थेट आपण कासमाळच्या टावऱ्यावर. कासमाळला त्या मागच्या वेळी गेलेलो. मोठं बघा कसली लहान बरं पण ऐकत नाही. मागच्या वेळेस आपण गेलेलो इथपर्यंत गेलेलो. पूर्ण गेलो नव्हता. शंकराचं मंदिर आहे तिथपर्यंत आम्ही गेलेलो. आज पूर्ण जो व्याघ्रेश्वर आहे वरती तिकडे जाण्याचा प्रयत्न करू. खूप पाऊस जर का लागला मध्ये तर पुन्हा एकदा आपली जर्नी तिथं स्टॉप होणार आहे. पण पूर्ण जाण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे. गाडीची फुल चार्जिंग नाही, कधी संपत सांगता नाही. 50% चार्जिंग आहे त्या तरी पण घेऊन कोणाई सेन्स का कोणास हायस्कूल. कोणास हायस्कूल आताच झाले नवीन पण नवीन आहे. जाम बाप बघू आहे. तर कसं आहे बाप. आहे बऱ्यापैकी आहे. मीडियम साईज आहे. पण आपली प्रायव्हेट बरी आहे. प्रायव्हेट नाथ खोळा किती पण ताकद लावा. चलो लेट्स गो. आपण पोहोचलो त्या कासमाळला आणि बघू कसा काय व्ह्यू बघा. व्ह्यू बघता बॅक साईडने व्ह्यू बघा कसला. व्ह्यू आहे. आणि आता आपण चाललोय व्याघ्रेश्वरच्या मंदिराच्या दिशेने. खतरनाक व्ह्यू पण आहे. खतरनाक ढगं पूर्ण जे आहे ती डोंगराला लागलेले आणि पूर्ण धुक्याचं असं पसरलेलं आहे. दर्शन गाडी घेते आपली पुढं हळूहळू. बघू काय कसं काय होतं आहे. जाणारा गाडीतच पार्क करायला लागणार आपल्याला कुठेतरी. पुढे रस्ता पूर्ण मातीचा आहे. चलो गाईज देखते. फायनली आपण पोचलो इथं व्याघ्रेश्वरच्या देवस्थानामध्ये आपण पोचलेलोच. आई वरदानी आणि व्याघ्रेश्वर असे 2 मंदिरं आहेत तिथे. बघूया कसं काय एक्सप्लोअर करू आपण. ही ज्योत स्तंभ ज्योत आहे. आणि बघूया पहिलं आपण इथलं बाजूला काढूया. दरवाजाला लाव त्याच्यामुळे आता आपण इकडनं आपण खालती जाणार आहोत धबधब्याकडं आणि बघणार आहोत धबधब्यात असा काय आहे विषय. चला. तो काय इथं जाम पाण्याचा आवाज आहे. धबधबा पूल वाहत. बघा किती धुका वाढलाय. धुका नाही ढग लागलेत खरं म्हणजे खतरनाक. मी जास्त शॉट घेऊ नाही शकलो धबधब्यावर. गाडी पण जाम त्याने चार्जिंग पण संपत आले. खतरनाक. चलो पूर्ण गाडी डेट झालेली आहे. EV होती सोबत. व्याघ्रेश्वरला गेलो तिथंच गाडी बंद पडली. तेव्हापासून मोबाईल सगळा बंद. आता मी ते सगळे लावले चार्जिंगला. तसा बाहेर इकडं तर बघू कसा काय विषय होतोय पुढं. भाई गंदा सीन हो गया हमारे साथ. काय बोलू शकता ह्याच्यावरती तुम्ही दोघं पण. गाडी EVची गाडी घ्यायला पाहिजे का नको. हां हां यूजवरती सगळ्या. हां नाहीतर अजिबात घेऊ नका. फॉर एक्झाम्पल बघा दोघं सोपं व्याघ्रेश्वरून चालत आलोय. जवळपास 7 किलोमीटर असेल ना रे. तुम्ही बसून नाही गाडीवर. नाही जरा उतरून लागलो तेव्हा बसायचं. पूर्ण 7 किलोमीटर उतरून आलं. चालत आलं. दोघांचे पण टिंब. हा तिकडं वॉटरफॉल आहे. दाखव. बघा इकडं. आता आपण चालूयात ना रे. आपण आला आता आपण पाणी बघा. पाणी करणार पाऊस काढलाय. जंगलात चाललो आता आपण. हा काय नाही रे बाबा. आला आईच त्याच्यातनं निघलो आता आपण. हा हिडन प्लेस बोलते आईच. हो कुठला हा इथे काहीच खूप खोल आहे सांगते. पूर्ण आम्ही इथे जाईल. आता आपण इकडनं जाणार आहोत. लेट्स गो. चलो. इथं नको दाखवू.
फार्म हाऊसचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा पाऊस आलेला आहे. हा फार्म हाऊस आहे. आता आपण करणार चल चल कालवा आतून गेलो पूर्ण सगळं. हो पण ते बंद जेव्हा कमी 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 असेल तेव्हा हा तेव्हा पाणी कमी होतं. या पाण्यात मेलो असतो. मेलं असतं बरोबर आहे. आई जेव्हा कमी पाणी असतं तेव्हा इकडनं सर्वाईव्ह करायला मजा येते. आपण इथनं गेलो असतो तिथनं आपल्या कासमाला शॉर्टकट भेटला असं झालं. चालत ना चालत शॉर्टकट. चार्जिंग झालेले गाईड. सो आता आपण निघतोय ट्रेनच्या ठिकाणी. त्याला काय बोलतोय फोटो टाक पहिले. अरे सायली काढले ते पाठवा सांगते मी. हा तू पहिले फोटो पाठव मला स्टोरी टाकायची आहे. हो हो पाठवतो पाठवतो. ऐकायला नाही. मजा आया. निघालो कासमाळला आम्ही पोचलेलो 12 वाजता. आता वाजलेत 7. कारण एवढा उशीर का झाला कारण आमचे मोबाईलची नाही सॉरी बॅटरी संपलेली आणि चार्जिंग चार्जिंग पूर्ण संपलेली आणि आणि तिकडनं आम्ही- ढकलत आणली वॅगरेश्वर वरून. गाईज 7:30 झालेत आणि आता आपण पोचतोय जस्ट कालेश्रीला पोचलोय. कारण करा पण अशी नका करू. घरात न सांगता आलेलो. ठीक आहे सांगितलेला पण ते कुठं जाणार होतं ते नाही सांगितलं. फिक्स नव्हतं आणि मला गोंधळ झाला. नशीब मितेशचा घर भेटला आणि तिथे मी लावलं चार्जिंगला आणि आता इथं आलोय पूर्ण कालेश्रीला पोहोचलोय. आता बघू कसं करतोय नीट पकड. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.